नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे। आता शेतात जाऊन मोबाईल हातात घेऊन ई पीक पाहणी करण्याची कटकट कायमची मिटली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी करण्याची कोणतीही गरज नाही, कारण महाराष्ट्र सरकारने आता थेट तुमच्या गावात पिकाची नोंदणी करण्यासाठी पीक पाहणी सहाय्यक नेमण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। हा नियम कधीपासून लागू झाला, सहाय्यक कसा काम करणार आहेत आणि तुम्हाला याचा काय फायदा होईल, हे सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आता सबस्क्राइब करा। मित्रांनो, केंद्र सरकारच्या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आता नवीन DCS-MH म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे नावाचे नवीन ॲप सुरू करण्यात आलं आहे। चालू वर्षाच्या खरीप हंगामासाठी ही नवीन डिजिटल पीक पाहणी प्रक्रिया 15 जुलै 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात अधिकृतपणे सुरू झाली आहे। पूर्वी अनेक शेतकऱ्यांना सर्व्हर डाऊन असणे, इंटरनेट न चालणे किंवा स्मार्टफोन वापरता न येणे अशा अनेक अडचणी येत होत्या। त्यामुळे राज्यातील जवळपास 21 ते 30% शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ही अपूर्ण राहायची। पण आता सरकारने नियम केला आहे की कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक हंगामात 100% शेतकऱ्यांची ई पीक पाहणी ही झालीच पाहिजे। ही 100% नोंदणी पूर्ण करण्यासाठी गावोगावी सहाय्यक नेमले जात आहेत। आता आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात की सहाय्यक कोण असणार आहे आणि ते काम काय करणार आहेत। तर पहिले म्हणजे गावासाठी स्वतंत्र व्यक्ती। प्रत्येक गावातील तलाट्याच्या शिफारसीनुसार तहसीलदार हे गावातलाच एका सुशिक्षित तरुणाची ई पीक पाहणी सहाय्यक म्हणून नेमणूक करणार आहेत। दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना घर बसल्या मदत। ज्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नाही, जे शेतकरी वृद्ध आहेत किंवा ज्यांना ॲप चालवता येत नाही, त्यांच्या शेतात हे सहाय्यक स्वतः जातील। आणि तिसरं म्हणजे अचूक नोंदणी। हे सहाय्यक नवीन GPS लोकेशन आणि जिओ फेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या शेतातील उभ्या पिकाचे अचूक फोटो आणि माहिती सरकारकडे ऑनलाईन अपलोड करणार आहेत। चौथं आणि महत्त्वाचं काम म्हणजे त्यांचं मानधन। या कामासाठी शेतकऱ्याकडून एकही रुपया घेतला जाणार नाही। सरकार या सहाय्यकांना प्रत्येक गटाच्या नोंदणीनुसार 10 ते 12 रुपये मानधन थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये देणार आहेत। शेतकऱ्यांना होणारे फायदे। आता यापासून शेतकऱ्यांना काय फायदे होणार आहेत तर बघा, पीक विमा आणि नुकसान भरपाई। जेव्हा कधी अतिवृष्टी किंवा दुष्काळ पडेल तेव्हा 7/12 उतारेवरील अचूक डिजिटल नोंदीमुळे तुम्हाला पीक विमा आणि सरकारी मदत कोणतीही कटकट न होता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाईल। पीक कर्ज मिळवणे सोपे होईल। बँकेकडून पीक कर्ज घेताना आता बँकेची सिस्टम या डिजिटल डेटाचा वापर करणार असल्यामुळे कर्ज मंजुरी लवकर होणार आहे, वेळेची बचत होणार आहे। तुम्हाला शेतात तासनतास मोबाईल घेऊन नेटवर्क शोधत बसण्याची गरज पडणार नाही। तर मित्रांनो, तुमच्या गावासाठी कोणता सहाय्यक नेमला आहे त्याचे नाव आणि मोबाईल नंबर तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर किंवा तुमच्या गावच्या तलाठी कार्यालयात जाऊन पाहू शकता। तुम्हाला सरकारच्या या नवीन निर्णयाबद्दल काय वाटते? शेतकऱ्यांची डोकेदुखी खरोखर कमी झाली आहे का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती मिळेल। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान।